राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनाला 28 एप्रिलला बरोबर 3 महिने झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या पक्षात अंतर्गत घडामोडींना जो काही वेग आलाय तो पाहता महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता दिसू लागली आहे. काय त्या घडामोडी? त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या मार्गावर गेलाय का? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वगळण्याची कृती ही त्यांच्या कृतीला दिलेलं उत्तर आहे का? यात भाजपचा काही हात आहे का? पुढे काय होईल या पक्षाचं? या आणि अशा अनेक प्रश्नांवर बोलण्यासाठी आज मी तुमच्या समोर आलेलो आहे. या प्रश्नांवर माझी मतं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहत आहात दीपक पटवे हे युट्यूब चॅनल. मंडळी, 29 एप्रिलला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला 2 पत्र दिलीत. त्यातील एका पत्रात पक्षाच्या नॅशनल वर्किंग कमिटी सदस्यांची नावं आणि पदं दिली आहेत, तर दुसऱ्यात राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावं आणि त्यांना सोपवण्यात आलेली जबाबदारी दिलेली आहे. वर्किंग कमिटीच्या नावांमध्ये राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोन्ही खासदारांची नावं आहेत. पण त्यांच्या नावासमोर इतरांप्रमाणे त्यांची पदं लिहिण्यात आलेली नाहीत. पटेलांना राज्यसभेतील गटनेता आणि तटकरेंना लोकसभेतील गटनेता असं म्हटलेलं आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीतून मात्र दोघांची नावं वगळण्यात आली आहेत. याशिवाय मंत्री छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांच्याही नावांना नव्या यादीत वगळण्यात आलंय. अर्थात हे दोन्ही पत्र माध्यमांमध्ये आल्यानंतर आणि त्यावर चर्चा सुरू झाल्यावर त्यात कारकुनी चूक झाली आहे आणि नवं पत्र लवकरच जारी करण्यात येईल असा खुलासा सुनेत्रा पवार यांनी केला आहे. हे दोन्ही पत्र जेव्हा व्हायरल झाले तेव्हा लगेच सुनील तटकरे यांनी सिल्वर ओक या बंगल्यावर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. खूप दिवसांपासून भेट घ्यायचं चाललं होतं, पण वेळ मिळत नव्हता असं तटकरेंनी पत्रकारांना सांगितलं. आता सुनेत्रा पवार यांच्या कारकुनी चूक नावाच्या खुलाशावर जितका विश्वास ठेवायचा तितकाच तटकरेंच्या या भेटी संदर्भातल्या खुलाशावर आपल्याला ठेवावा लागेल. कोणी किती विश्वास ठेवायचा हे ज्याच्या त्याच्या राजकीय समजावर अवलंबून असेल. असो, आणखी एक महत्वाचं, सुनेत्रा पवार यांची सही असलेल्या या पत्रातील यादीत राष्ट्रीय कार्यकारिणीत पार्थ पवार यांचा सरचिटणीस म्हणून तर जय पवार यांचा सचिव म्हणून समावेश करण्यात आलाय. जय यांच्याकडे शिवाजी गर्जे यांच्यासोबतच खजिनदार पदही सोपवण्यात आलंय. शिवाय पक्षाच्या शिस्तपालन समितीचं अध्यक्षपदही जय यांना देण्यात आलंय. या यादीत पवार यांचे आणखी किमान 2 नातलग देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कायम म्हणजे स्थापनेपासूनच शरद पवार आणि कुटुंबियांची जहागिरी असल्यासारखाच आहे. शरद पवारांच्या व्यतिरिक्त अन्य कोणी डिसिजन मेकर झालेला तिथं चालत नव्हता, म्हणून तर अजित पवारांनी शरद पवारांना रिटायर व्हायचा सल्ला दिला होता. तुम्हाला आठवत असेल. त्यांनी ऐकलं नाही तेव्हा अजित पवार बाजूला झाले आणि भाजपला जाऊन मिळाले. आता 2 काँग्रेस स्वतंत्र झाल्या असल्या तरी पवार कुटुंबाचीच जहागिरी दोन्ही ठिकाणी सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील. आता हे काही मी सांगायची गरज नाही, पण सध्या जे काही घडतंय ते पूर्वी कधी घडत नव्हतं असं म्हणता येईल. म्हणजे आई आणि दोन्ही मुलं यांच्या ताब्यात पक्षाची सर्व सूत्र कागदोपत्रीही जावीत आणि पक्षातील अनुभवी नेते बाहेर काढले जावेत असं पहिल्यांदा घडताना दिसतंय. अजित पवार हयात असते तर कदाचित पक्षाचं चित्र आज वेगळं राहिलं असतं. काही नेते सांगतात त्याप्रमाणे कदाचित दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाल्या असत्या आणि त्यात पार्थ आणि जय कदाचित कुठेच नसते. पण जर तरच्या गोष्टी बाजूला ठेवू, जे पत्र सुनेत्रा पवार यांनी 29 एप्रिलला निवडणूक आयोगाकडे सही करून दिलं त्यात कारकुनी चूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात केव्हा आलं? तर 11 मेच्या रात्री 1 वाजता, म्हणजे तब्बल 12 दिवसांनी. याचे 2 अर्थ आहेत. एक तर हे पत्र इतक्यात निवडणूक आयोगाला देऊ नका, त्यावर आपण पुनर्विचार करू असं सुनेत्रा पवार यांनी सांगितलेलं असताना देखील त्यांना न सांगता आयोगाकडे हे पत्र पोहोचवण्यात आलं असावं. किंवा दुसरी बाब, सुनेत्रा वहिनी वेळ मारून देण्यासाठी असं आता बोलतायत. दुसरी बाब खरी असेल तर सुनेत्रा पवार यांनाच पटेल, तटकरे, भुजबळ नको आहेत असा अर्थ होतो. आणि पहिली शंका जर खरी असेल तर पार्थ पवार या नेत्यांना हटवण्यासाठी उतावीळ झाले आहेत असा अर्थ निघतो. आता झालेली कारकुनी चूक कशी दुरुस्त केली जाते यावर या प्रश्नांची उत्तरं आपोआपच आपल्याला मिळणार आहेत.
पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात काही महिन्यांपूर्वी बरीच खडाजंगी झाल्याची माहिती पक्षातील नेत्यांशी अनौपचारिक चर्चा करताना समोर आली होती. त्यानंतर पटेल आणि तटकरेंना सोबत घेऊन पक्षाची संघटना दुरुस्त करण्याचा आणि आपल्या हाती अधिकार एकवटण्याचा प्रयत्न 16 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला पत्र देऊन त्यांनी केला होता. त्यामुळे सावध होत पार्थ आणि सुनेत्रा पवार त्यांना बेदखल करत असतील तर राजकीय दृष्ट्या ते बरोबरच आहे असं आपल्याला म्हणता येतं. पण हे करताना पाहुण्याच्या हातून साप मारून घेण्याची जी कला राजकारणात महत्वाची असते ती पवार माता पुत्रांना अजून अवगत झालेली नाही असंही पावलं सांगतायत. त्याचा झाला तर विपरीत परिणाम पक्ष संघटनेवर होऊ शकतो. ज्यांचा या पक्षाशी काहीही संबंध नाही ते शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार असं सांगतायत की सुनील तटकरे हे 22 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार आहेत म्हणे. मग उरलेले 19 आमदार कुठे जाणार आहेत ते काही त्यांनी सांगितलेलं नाही. ते 19 आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवतील असं त्यांना सांगायचं असू शकतं. या विधानातून रोहित पवार यांनी 2 पक्षी मारलेत. एक तर पार्थ पवार यांना पक्ष टिकवता येणार नाही असा संदेश त्यांनी अप्रत्यक्षपणे दिला आहे आणि दुसरं म्हणजे तटकरे पटेल हे भाजप धार्जिणे कसे नेते आहेत हे दाखवून देण्याचाही प्रयत्न त्यांनी केला आहे. रोहित पवारांचा उद्देश काहीही असो पण त्यामुळे पक्ष फुटणार अशा चर्चा सुरू करून देण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटेल का तर ती शक्यताही तपासून पाहू. सध्या या पक्षाकडे 41 आमदार विधानसभेत आणि 1 खासदार लोकसभेत आहे. पक्षांतर बंदी कायद्याचं बालंट नको असेल आणि पुढची 3.5 वर्ष सत्तेत सोबत राहायचं असेल तर किमान 2/3 म्हणजे 28 आमदारांना पक्ष सोडावा लागेल. पण रोहित पवार तर 22च आमदारांची संख्या सांगतायत. त्यांच्या म्हणण्यानुसार या 22 जणांनी आताच पक्षांतर केलं तर त्यांची आमदारकी जाईल. त्यामुळे असं काहीही घडणार नाही हे उघड आहे. पण त्यामुळे अजित पवारांच्या पक्षात विशेषतः कार्यकर्त्यांच्या पातळीवर जी अस्वस्थता पसरणार आहे ती रोहित पवार यांना पाहिजे आहे असं हे गणित आहे. खरोखरच पक्ष फुटायचाच असेल तर फक्त 22 आमदारच का फुटतील? जे कोणी अजित पवारांच्या पक्षात आले आहेत ते काही शरद पवारांकडे परत जाण्यासाठी आलेले नाहीत. ते सत्तेसोबत जाण्यासाठी अजित पवारांसोबत आलेले आहेत. त्यामुळे फुटायचंच तर सर्वच फुटतील, अर्थात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना सोडून. यात भाजपचा काय रोल असू शकतो? 13 मेला प्रसिद्ध झालेली एक बातमी तुम्ही पाहिली असेल तर भाजपचा रोल कुठे आणि कसा असतो हे तुमच्या लक्षात येईल. काय आहे ती बातमी? तर पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला मुंडवा जमीन खरेदी प्रकरणामध्ये करण्यात आलेला 21 कोटी रुपयांचा दंड कायम ठेवण्याचा निर्णय मुख्य महसूल नियंत्रक प्राधिकरणाने दिलेला आहे. आता हा निर्णय काही 12 मे रोजी झालेला नाही, तो झाला 28 एप्रिलला. पण बाहेर काढण्यात आला बरोबर या घडामोडी घडायला लागल्या त्यानंतर. आता ही 21 कोटींची तलवार पार्थ पवार यांच्या डोक्यावर टांगून ठेवण्यात आलेली आहे. ती खाली सोडायची की काढून टाकायची हे भाजप नेत्यांच्या हाती आहे. हा एक इशारा आहे. पार्थ आणि सुनेत्रा वहिनींना तो इशारा कळाला तर कारकुनी चूक लगेच दुरुस्त होऊ शकेल. याला म्हणतात भाजप. आता यात सातत्याने घडामोडी घडत राहणार आहेत. वेळोवेळी मी यावर माझं मत स्पष्टपणे मांडण्यासाठी तुमच्या समोर येतच जाईल. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आवडला तर लाईक आणि शेअरही करा. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.